परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. आज आपण साधकच्या चौथ्या स्वाध्यायाचं मार्गदर्शन करतो आहे. चौथ्या स्वाध्यायामध्ये काही आपले स्फुट काव्यावरच आहे तो पूर्ण. त्याच्यात कुठेही दासबोधाचा उल्लेख नाही. अभंग आहे, पुरुष आहे, असं अलंकारांवर आहे असंच घेतलंय सगळा. त्याच्यामुळे सोपी आहे, तसा पाहिला तर फारसा कठीण आहे. अभंगांचं पुस्तक छापलेलं आहे, त्याच्यामधून अभंगांचंही तुम्ही माहिती लिहू शकता. तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे तो स्फुट अभंग 18 मध्ये समर्थांनी सांप्रदायिक जनांसाठी सांगितलेली लक्षणे सांगा आणि त्यातील कोणती लक्षणे तुम्ही आचरणात आणा ते लिहा. असे 2 प्रश्न आहेत. आधी तुम्हाला लक्षणं सांगायची आहेत त्याच्यात आलेली, आणि मग ती त्याच्यात तुम्ही कोणती लक्षणं त्यातली आचरणात आणता हा तुमच्यासाठी प्रश्न आहे. तर साधारणपणे जी लक्षणं दिली आहेत त्यांनी ती 20 लक्षणं आहेत, आणि अशीच लक्षणे आपण दासबोधातल्या 11व्या दशक जो आहे भीमदशक त्यातला 6वा समास आहे महंत लक्षण, त्यात पण महंतांसाठी ही लक्षणं आलेली आहेत. तर कुठेतरी ही पण लक्षणं महंतांना पण लागू पडतात असं म्हणता येईल आहे. तर त्याच्यामध्ये मी थोडक्यात ते सांगते तुम्हाला की काय लक्षणं घेतली आहे. लिहिणे, वाचणे आणि अर्थांतर म्हणजे अर्थ पाहून अर्थ समजून वाचणे, आणि आशंका दूर करणे म्हणजे शंका निरसन करणे, प्रचिती अनुभव घेणे, गाणे, नाचणे, टाळ्या वाजवणे, अर्थ समजून घेणे, आणि मग प्रबंध म्हणजे ग्रंथांचं लिखन करणे, प्रबंध लिहिणे, प्रबोध म्हणजे प्रवचनाद्वारे वगैरे बोध, वैराग्य, विवेक. 14वं लक्षण आहे लोक राजी राखणे म्हणजे लोकांचे मन सांभाळणे. राजकारण आहे. अव्यग्रता म्हणजे सतत कार्यरत राहणे. प्रसंग जाणावा म्हणजे काळाचे स्मरण असणे, आपण कधीतरी जाणार आहे ही आठवण ठेवणे, मरणाचे असावे स्मरण. उदासीन वृत्ती म्हणजे संसारात तर राहायचं आहे पण अलिप्तपणे राहायचंय, ही उदासीन वृत्ती झाली. सर्वांशी समान वागणे. आणि 20वं लक्षण आहे राम उपासना. मग राम उपासना कशी करायची हे पण त्या अभंगात शेवटी दिलेलं आहे की राम उपासना करायची म्हणजे रामाचंच नाही तर सगळ्या मंदिरं बांधायची, त्याचं मोडकळीला आले असेल तर जीर्णोद्धार करायचा, त्यानंतर तिथल्या दीपमाळांना रंगवायचं, दुरुस्ती करायची, कळस करायचे त्याला देवळाला, धर्मशाळा बांधायच्या, होमशाळा बांधायच्या, पुष्पवाटिका लावायच्या, आणि मग ब्राह्मण संतर्पण करून पुराण श्रवण करायचं. असं सगळं उपासनेमध्ये घेतलंय त्यांनी की अशा सगळ्या प्रकारची राम उपासना करायची आहे. असा हा पहिला प्रश्नाचं तुम्ही उत्तर लिहू शकता. आणि मग यातला कुठलं लक्षण तुम्ही आचरणात आणता हे तुम्हाला ठरवायचं आहे. हा प्रश्न तुमचा वैयक्तिक आहे. कुणाला कुठलं लक्षण असेल त्याप्रमाणे तुम्ही तो आचरणात आणू शकता. मग दुसरा प्रश्न आहे याच्यातला, श्री समर्थांच्या काव्यातून हनुमंताचा पराक्रम कसा वर्णन केला आहे. काव्यातून विचारलेला आहे. खूप जण याच्यासाठी काय करतात की भीमरूपी लिहितात, नाही तर सुंदरकांड लिहितात. तसं नसून आपलं अभंग गाथा जी आहे हे समर्थांचं आहे. त्याला जो 5वा अभंग आहे त्याच्यामध्ये मारुतीचं पराक्रम वर्णन केलेलं आहे. तर कसं सगळ्यांना हनुमंताची कथा माहिती आहे
की जन्म झाल्याबरोबर त्याला भूक लागली आणि त्याला सूर्याचा लाल लाल गोळा दिसला आणि त्याला फळ समजून तो सूर्याला गिळायलाच धावला आणि मग वज्र मारलं इंद्राने आणि तो पडला आणि म्हणून त्याच्या हनवटीला जी जखम झाली त्याच्यामुळे त्याला हनुमान हे नाव मिळालं. असं हे वर्णन सुरुवातीला त्या काव्यामध्ये केलेलं आहे अभंगामध्ये. त्यानंतर तो जानकीचा शोध घ्यायला लंकेत जातो. तिथे लंकेमध्ये विध्वंस करतो, लंका दहन करतो, शेपटीच्या आधारे मोठा पराक्रम गाजवतो आणि पुढे आणखीन त्यांनी काही कालनेमी राक्षसाचा वध करतो. जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागते आणि तो वैद्य म्हणतो की याला अमृत वेली पाहिजे आणि ती द्रोणागिरी पर्वतावरच मिळेल. तेव्हा हनुमंत जातो. त्याचा मार्ग रोखायला कालनेमी राक्षस येतो. त्याचा वध करतो आणि द्रोणागिरी उचलूनच आणतो, कारण त्याला ती वनस्पती काही सापडत नाही आणि लक्ष्मणाला जीवदान देतो. परत द्रोणागिरी जागेवर नेऊन ठेवतो. तर या दोन्ही कथा कशा सगळ्यांना माहिती आहे. थोडक्यात त्यांचं वर्णन तुम्ही करू शकता. तसंच पुढे त्यांनी वर्णन केलंय की जेव्हा युद्ध होतं तर पाताळामध्ये कुंभ आणि निकुंभ राम लक्ष्मणाला घेऊन जातात. तेव्हा हनुमंतच जाऊन त्यांना मारतो. त्यानंतर युद्धामध्ये रावणाला मारून विभीषणाला राज्याभिषेक होतो. त्यानंतर एक भागवतातल्या काही कथा घेतल्या आहेत त्याच्यामध्ये की गरुडाचं गर्वहरण करतात, की गरुडाला गर्व होतो की मी हनुमंतापेक्षा जास्ती वेगाने जाऊ शकतो, कारण तो विष्णूचा वाहन असतं गरुड हे. आणि तो सांगतो की मी तुझ्या आधी पोहोचील, पण हनुमंताचा वेग तर मनोवेगे झेपावला असा आहे. तो आधीच जाऊन पोहोचतो आणि गरुडाचं गर्वहरण करतो. कृष्णनाथ म्हणून कथा आहे. अर्जुनाची कथा आहे की अर्जुनाचा पण गर्वहरण करतो, की अर्जुन म्हणतो की मी पूल बांधून तुम्ही एवढा दगडांचा पूल का बांधला समुद्रावर, हा बघ मी बाणांचा पूल बांधतो आणि त्याच्यावरून सगळे जाऊ शकतात. तेव्हा हनुमंत त्याच्यावर पाय करतो. तर आमचा पूल का टिकला, कारण त्याच्यावर रामनाम लिहिलं होतं. असं करून अर्जुनाचा पण गर्वहरण करतो, दुंदुभीचाही गर्वहरण करतो आणि असा हा हनुमंत रामाचा दास आहे. रामाने त्याला जेव्हा ते वैकुंठाला गेले तेव्हा हनुमंताला चिरंजीव केलं आणि माझं कार्य तू पुढे चालू ठेव असं करून त्याला पृथ्वी तलावर ठेवलं. तर असा या 5व्या अभंगाचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे की जुनाट पुरुष यातील पिता कन्या यांचे रूपक तुमच्या शब्दात मांडा. त्याच्यामध्ये एक ओवी घेतली आहे बघा, की जुनाट पुरुषाची ही कथा नेमस्त मेळवी परमार्था. या अनादि आद्य अशा प्राचीन पुरुषाची, कोण असतो हो अनादि आद्य, तर परब्रह्म, ज्यांनी सगळं विश्व निर्माण केलेलं आहे, ज्याच्या सत्तेने सगळी चालते. त्याची जर इच्छा नसली तर झाडाचं पान पण हलू शकत नाही, असा तो अनादि पुरुष. तर त्याची ही कथा आहे. त्याला जुनाट पुरुष असं म्हटलेलं आहे समर्थांनी. आणि आपण कसं आपले जसे कुळ असतात एकेकाचं, तर कुणीतरी पूर्वज असतो, प्रत्येकाच्या पूर्वज असतो आणि पिढ्या सुरू होतात, तर त्याला आपण मूळ पुरुष म्हणतो, आहे की नाही. मग हा विश्वाचं निर्माण करणारा जो आहे तो मूळ पुरुष म्हणजे जुनाट पुरुष समर्थांनी म्हटलं आहे. तर समर्थ सुरुवातीलाच काय म्हणतात की ही या प्राचीन पुरुषाची ही कथा असून तिच्या श्रवणाने तुम्हाला हमखास आत्मज्ञान प्राप्त होते. म्हणून काय करायचंय की तिचं श्रवण जे करायचंय ते एकाग्र चित्ताने करावे असे आपल्याला समर्थ सुरुवातीच्या ओव्यांमध्ये इशारा देतात आहे. आपल्या लक्ष देऊन तुम्ही ऐका असं सांगतात आहे.
त्या आपल्याला विश्वाची निर्मिती कशी झाली हे पुष्कळांना माहिती आहे. जवळपास अभ्यास करणाऱ्या सगळ्यांनाच त्याची माहिती आहे, की त्या परब्रह्माला अहम ऐसे स्फुरण झाले आणि त्यांनी मूळ माया जन्माला आली त्यातून. मूळ माया गुणमाया अशी ती जन्माला आली आणि म्हणून या रूपकामध्ये ब्रह्मा पिता आहे आणि मूळ माया ही त्याची कन्या लिहिलेली आहे, की पिता कन्या असं रूपकाद्वारे आपल्याला हे समर्थांनी शिकवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ती मूळ माया काय आहे? कन्या उतरंडीच्या खेळाप्रमाणे ती या विश्वाची रचना करते. ती जन्माला घालते, पुन्हा मोडते आणि पुन्हा जन्माला घालते. असं हे अखंड सुरू असतं जन्म मरणाचं चक्र. आणि एवढ्या मोठ्या ब्रह्मांडामध्ये पृथ्वीसारखे लहान भांडे आहे. कारण ब्रह्मांडामध्ये अनेक ग्रह आहेत. त्याच्यात पृथ्वी हे छोटस ग्रह आहे आपलं आणि ते एक लहान भांड म्हटलंय त्यांनी आणि त्यामध्ये कोट्यावधी जीवाला ती साठवून ठेवते. आपल्याला माहिती आहे की अनेक जीव, अनेक प्रकारचे जीव आहेत. चारी वाणी चारी खाणी म्हणतो आपण. अशा सगळ्या प्रकारचे जीव या एका पृथ्वीच्या भांड्यामध्ये साठवलेले आहेत. काही अल्पजीवी असतात, काही खूप वर्ष जगतात. मनुष्य प्राण्याला भरपूर आयुष्य दिलेलं असतं. तर असे ते जीव ती साठवून ठेवते. आणि मग काय होतं की तिचा पुत्र काळ, काळ कोण असतो? मृत्यू असतो, यम असतो. तो येऊन सर्व जीवांचा नाश करतो, म्हणजे प्रलय होतो. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय याचे वर्णन समर्थांनी पिता, कन्या, पुत्र म्हणजे ब्रह्मा, मूळ माया आणि काळ यांच्या रूपकातून सोप्या भाषेत आपल्याला समजावून दिलेले आहे, की कशी जगाची उत्पत्ती झाली आणि मग स्थिती होते, की आपण काही काळ जगतो आहे, जन्माला येतो, मग जगतो आणि मग मरण येतं. तर या तिन्ही घटना कशा आहेत, की उत्पत्ती, स्थिती आणि लय होतो. अशा रूपकातून या आपल्याला समर्थ समजावून देतात. एका ठिकाणी असा पण त्यांनी उल्लेख केलेला आहे, की पिता हाच तिचा पती पण आहे. त्या पतीला जन्माला घालते ती आणि तीच त्याची आई होते, पत्नी होते. म्हणजेच सर्व जग काल्पनिक असून सोप्या भाषेत समर्थांनी मायेचे माईक पण वर्णन केलेले आहे. एकच स्त्रीच्या जागी सगळी नाती एकाच ठिकाणी असतात नाही का? आपण कुणाची तरी मुलगी असतो, मग पत्नी होतो, आई होतो, आजी होतो, सगळी नाती असतात. तर मूळ माया मुळातच तीच आहे की नाही? आई ही मायेचं स्वरूप असते, म्हणून ही स्त्रीच्या ठिकाणी मूळ माया घेतलेली आहे. आणि समर्थांनी ब्रह्मा आणि माया यांचं अनेक प्रकारे आपल्याला समजवायचा प्रयत्न केलेला आहे. कारण समर्थांची पद्धत आहे, की एकच विषय ते घुमवून फिरवून पुन्हा पुन्हा आपल्याला समजवतात, म्हणजे जेणेकरून आपल्याला तो लवकर समजतो. तर असा हा तिसरा प्रश्न झाला. चौथा प्रश्न आहे, समर्थ कवींना शब्दसृष्टीचे ईश्वर म्हणतात. हे विधान खुद्द समर्थांना कसे लागू पडते याचे विवेचन करा. आपल्याला माहिती आहे की आपल्या दासबोधामध्ये पहिला दशक जो आहे तो स्तवनाचा आहे आणि त्याच्यातला चौथा समास जो आहे, चौथा नव्हे पाचवा समास आहे कवीश्वर स्तवन म्हणून. तर त्याच्यात त्यांनी कवींना शब्दसृष्टीचे ईश्वर म्हटलेलं आहे. तर हे म्हणतात आहे की ते विधान त्यांना समर्थांना कसं लागू पडतं याचं विवेचन करा. आपल्याला माहिती आहे की जो या जगाची निर्मिती करतो त्याला आपण काय ईश्वर म्हणतो आहे ना, की तोच निर्माण करतो, तोच जन्माला घालतो. मग त्याचप्रमाणे शब्दांना जन्माला घालणारा कवी कोण असतो? तो कवेश्वर असतो. कारण तो शब्दांची रचना करतो. अनेक समर्थांच्या याच्यात तर अनेक नवीन नवीन शब्द आपल्याला वाचायला ऐकायला मिळतात.
किती प्रकारचे शब्द आहेत समर्थांच्या काव्यामध्ये, वाङ्मयामध्ये. त्यांची भाषा कशी होती तर वृक्ष होती, थोडी खडबडीत होती. त्यामुळे त्याच्यात आगळेवेगळेपणा जाणवतो आपल्याला, की समर्थ कुठल्याही लहान वयामध्ये ते घरातून बाहेर पडले. त्या काळी फारशी शाळा वगैरे नव्हती, पण गुरुकुल पद्धती होती. पण समर्थांचं सगळंच आयुष्य आपण ऐकलं असेल, वाचलं असेल, तर बाहेर वगैरेच गेलो तीर्थाटनामध्ये, पुरश्चरणाचा काळ, पण वाचन भरपूर करत होते समर्थ. पण शब्दरचना करताना त्यांनी अनेक अशी शब्दरचना केली की ते आपल्याला लक्ष वेधून घेतात आपलं. जसं प्रयत्न कुठे समर्थांनी लिहिला नाहीये, प्रयत्न लिहायचे ते. झालेला जाले लिहायचे, आडले जाकसले असे म्हणायचे. ते तुकाराम बुवा जसे रंजले गांजले, जे का रंजले गांजले, त्यांना समर्थांनी आडले जाकसले असं म्हटलेलं आहे. तसंच काय म्हणता प्रज्ञाताई? प्रज्ञाताई? नाही नाही, काही नाही, फोन आला होता त्याच्यामुळे ते फोनचा आवाज असेल कदाचित. अच्छा, नाही तुम्ही हात दाखवला म्हणून मी म्हटलं काय झालं. नाही नाही, हात नाही दाखवला. हा हा. ते फोन आला, ते कुरिअर येत आहे त्याचा, अच्छा त्याच्याशी अच्छा. बोलणं. बर हा. बर. धरडिली चिरडिली रागे असे उच्चारानुसार त्यांनी शब्दांची निर्मिती करून आपले काव्य खुलवले आहे. काव्यामध्ये सौंदर्य निर्माण केलेलं आहे. अर्थ पाहिला फारसा त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही, आणि म्हणून शब्दांची शुद्धाशुद्धतेचा विचार आणि भाषा गौरव त्याकडे त्यांनी दुर्लक्षच केलं. पण समर्थांचं काव्य अफाट आहे आणि ते खरोखर वाचनीय आहे. सगळ्यांनी त्याचा अभ्यास करावा. आपल्याला या परीक्षेच्या निमित्ताने अनेक काव्य त्यांचे वाचायला मिळतात. हे नसे थोडके. सगळ्यांना फक्त दासबोध माहिती आहे, पण याच्यात किती नवीन नवीन इतके अभंगांचे वगैरे अभ्यास आपल्याला करायला मिळतो आहे. जुनाट पुरुष असं कधी काव्य ऐकलं नव्हतं, पण त्याचाही अभ्यास आपण करतो आहे. ही समर्थांची वेगळेपण आहे सगळ्यांच्यामध्ये. त्यानंतर आहे 5वा प्रश्न. क्षेत्र बाहे येथील मारुतीची कथा सांगा. समर्थांना त्या क्षेत्राला भेट दिल्यावर काय अनुभव आला? या प्रश्नामध्ये पण 2 प्रश्न घेतलेले आहेत, उपप्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे की तिथल्या मारुतीची कथा सांगा, काय झालं तिथे असं. तर वाळवे बोरगाव म्हणून गाव आहे. तिथे राम लक्ष्मण आणि सीता जेव्हा लंकेहून निघाले, तर येता येता वाटेमध्ये तिथे कृष्णा नदीच्या काठी राम ध्यान लावून बसले. तिथे महादेवाची पिंड होती आणि छोटस काठावर ते बसले की तिथे पूजा वगैरे केली त्यांनी महादेवाची आणि ध्यान लावून बसले. आणि त्यांच्या पदस्पर्शासाठी कृष्णा नदीला उधाण आलं की मी या रामाचे पदस्पर्श करणार, आणि तिला एकदम उफाळून आली ती. आणि मारुती बुवा होते सोबत. त्यांनी पाहिलं की रामाने तर ध्यान लावलेलं आहे आपल्या, आणि ही चालली आहे त्यांच्या अंगावरून गेली तर काय होईल, म्हणून ते रामाच्या मागे दोन्ही हात पसरून उभे राहिले आणि ते प्रवाह त्यांनी 2 भागात वळवला. हातांमुळे रोखून धरला, एवढं त्यांचं सामर्थ्य होतं. आपल्या आराध्यासाठी, देवासाठी जीवावर उदार होऊन ते काही पण करायला तयार होते, असे मारुती बुवा होते. आणि त्यामुळे काय झालं की तिथे पेट तयार झालं मधोमध, आणि आजूबाजूनी 2 प्रवाह निघाले त्या कृष्णा नदीचे. तर अशी ती कथा आहे. आणि मग तिथे समर्थ जेव्हा गेले त्या क्षेत्राला, तेव्हा ती 1652 सालची गोष्ट आहे की तिथे समर्थ गेले होते आणि त्यांनी पाहिलं की इथे महादेवाची पिंड आहे मधोमध बेटावर आणि राम लक्ष्मण सीतेचं देऊळ पण आहे, पण हनुमंत कुठे दिसत नाही.
असं कसं होईल, रामाचं मंदिर असल्यावर हनुमंत तर हवाच. मग त्यांनी आराधना केली हनुमंताची आणि विचारलं, आवाज दिला हनुमंताला की तुम्ही कुठे आहात. तेव्हा त्यांना त्या नदीच्या डोहातून आवाज आला की मी इथे आहे म्हणून. आणि मग समर्थांनी त्या डोहात उडी मारली आणि तिथून हनुमानाची मूर्ती बाहेर काढली आणि तिची स्थापना केली तिथे 1652 साली. आणि त्या जागी तुमच्याजवळ जे भीमरूपी स्तोत्र आहे त्यातलं 12वं जे भीमरूपी आहे त्याची रचना तिथे केलेली आहे. आणि त्या भीमरूपीमध्ये ही सगळी कथा पण आलेली आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि मग तिथे समर्थांनी त्या मारुतीची स्थापना केली. आणि ते 11 मारुती जे समर्थांचे प्रसिद्ध आहे त्यात याला स्थान आहे. तर असं ते मारुतीचं हे आणि जेव्हा रघुनाथ रामराया वैकुंठाला गेले तेव्हा त्यांनी मारुतीला आपलं कार्य पुढे करायला तिथे पृथ्वीवर ठेवलं की माझं कार्य तू पुढे कर. आणि म्हणून त्यांना चिरंजीव पद दिलं. म्हणून शेवटी समर्थांनी या भीमरूपीमध्ये लिहिलं आहे की रघुनाथ म्हणतात की हा मारुती जो आहे तो जागृत आहे, याची उपासना तुम्ही मन लावून करा तर तुमचे कार्य नक्कीच होईल आहे, नवसाला पावणारा आहे. असा हा मारुतीचं महात्म्य तिथे वर्णन केलेलं आहे समर्थांनी. त्यानंतर 6वा प्रश्न जो आहे तो सुंदरकांडात समर्थांनी मारुतीने लंकेत केलेल्या विध्वंसाचे विवेचन करा असं दिलेलं आहे. सुंदरकांड आपल्या अभ्यासाच्या पुस्तकात आहेच आहे. आणि खूप लोकांना माहिती आहे, रामायण पाहिलेलं असतं, रामायण वाचलेलं असतं त्याच्यामुळे. पण समर्थांनी याच्यात समर्थांचं वैशिष्ट्य म्हणजे मारुतीचंच पराक्रम वर्णन केलेलं आहे. तसं पण त्याच्यामध्ये सगळीकडे सुंदरकांड हे मारुतीसाठीच आहे. कारण जी मारुतीने मोहीम आखली होती सीता शोधीची, सीता शुद्धी म्हटलेलं आहे समर्थांनी या काव्यामध्ये. तर सीता शुद्धीसाठी जो गेला होता इथे सीता म्हणजे कोण आहे हो? शक्ती. शक्तीचा शोध घ्यायला गेला होता हनुमंत. आणि म्हणून तो एवढी 100 योजने समुद्र लांघून लंकेत पोहोचला आणि ती यशस्वी मोहीम केली म्हणून त्याला सुंदरकांड असं नाव दिलं. आणि मग या सुंदरकांडातली मारुतीने लंकेत प्रवेश केला होता तेव्हा काय झालं होतं की तिथे त्यांनी पाहिलं, जी परिस्थिती पाहत पाहत तो फिरत होता, स्वतः गुप्त रूपाने अगदी लहान लघु रूप घेतलं आणि सगळं पाहत होता. तेव्हा त्यांना काय दिसलं तिथे की देव आणि तिथले सज्जन लोक यांना रावणाच्या बंदीखान्यामध्ये अत्यंत हीनदीन अवस्थेत पाहिलं मारुतीने. आणि म्हणून त्याचा संताप अनावर झाला. त्याला सीतेला तर शोधायचंच होतं, पण आधी रावणाचा समाचार घ्यायचा होता की तुम्ही असं आमच्या देवांना बंदिवासात ठेवता आणि बळजबरीने मुली पळवता, हे बरोबर नाही. आणि मग त्यांनी काय केलं की आपल्या पुच्छद्वारा, पुच्छला लांगुल म्हटलंय समर्थांनी, आणि त्यांनी काय पराक्रम गाजवला आहे याचं इतकं रसभरीत वर्णन केलंय की काही ठिकाणी त्याच्यात अद्भुत रस दिसतो, काही ठिकाणी वीररस तर होताच पूर्णपणे, पण नवरसांची उधळण समर्थांनी या सुंदर कांडामध्ये केलेली आहे. आणि समर्थांचे आदर्श दैवतच होते मारुती राया. आणि म्हणून त्यांच्या वाणीला खूप भरता आलं, किती लिहू आणि किती नको अशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, तुमच्या शब्दात विवेचन करा. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे. ही ओवी आपल्याला समर्थ बोध मध्ये जो वन्ही तो चेतवावा रे त्याच्यात आलेली आहे.
आणि तसं पण समर्थांचं पूर्णच काव्य वाचलं की आपल्याला लक्षात येतं की समर्थ हे प्रयत्नवादी संत होते. आधी केले मग सांगितले हे त्यांचं ब्रीद होतं. उगीच नुसती तोंडाची वायफळ बडबड नव्हती, तर करून दाखवायचं. आत्मप्रचितीवरच त्यांचा सगळा दंडक होता. ते आत्मप्रचितीला प्राधान्य देत होते. दासबोधात पण त्यांनी लिहिलंय की अनेक ग्रंथांच्या मदत घेतली आहे, पण मुख्य जी आहे ती आत्मप्रचिती आहे. त्यामुळे ते आळसाला फार मोठा शत्रू मानत होते. या ओवीमध्ये समर्थ म्हणतात की प्रयत्नाला जर देव मानलं, तर आपण म्हणतो ना प्रयत्नांती परमेश्वर भेटतो. मग तो परमेश्वर मिळवायला जर प्रयत्न केले, मग देव मिळवायला जसे जीव तोडून आपण प्रयत्न करतो, तसंच कुठलंही कार्य करताना ते देवाचं कार्य आहे असं समजून तुम्ही प्रयत्न केला, तर यशरूपी देवता तुमच्या पायाशी लोळण घेईल. आणि मग त्यांनी त्या काव्यामध्ये म्हटलेलं आहे की अं, अचूक प्रयत्न करणे, जो अचूक मार्गाने प्रयत्न करतो, आपले गुणदोष पाहून कुठे आपण कमी पडतोय का हा सगळा प्रयत्न करून जो विचार करून प्रयत्न करतो, त्याला त्यांनी देव म्हटलेला आहे. आणि जो चुकत राहतो, काही पण करायचं उगीच करायचं म्हणून करतो, त्याला त्या काव्यामध्ये समर्थांनी दैत्य म्हटलेला आहे. न्याय करणारा जो असतो तो देव आहे, त्याला देवासमान मानलेला आहे. आणि अन्याय करणाऱ्याला राक्षसी क्रिया म्हटलेलं आहे. म्हणजे पहा, प्रयत्न देवाचेच असतात, देवासाठी केलेलेच प्रयत्न असतात. बाकी सगळ्या ज्या असतात त्या राक्षसी क्रिया असतात, असं समर्थांनी या सुंदर या काव्यामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न अलंकारावर आहे, व्याकरणावर आहे. यमक, अनुप्रास हे अलंकार, त्यांची व्याख्या लिहून समर्थांनी या 2 अलंकारांवर रचलेल्या प्रत्येकी 5 ओव्या लिहा असं म्हटलेलं आहे. तर साधारण माहिती आहे सगळ्यांना की यमक म्हणजे काय. कवितेत म्हणा किंवा कुठल्याही काव्यात म्हणा, चरणाच्या शेवटी किंवा अनेक अक्षरे पुन्हा पुन्हा आल्यास तो यमक अलंकार होतो. तुम्ही संपूर्ण दासबोध बघा, त्याच्यात सगळीकडे यमक जुळवलेला आहे. नव्हे, समर्थांच्या बहुतेक काव्यामध्ये यमक जुळलेलंच आहे. कुठलंही काव्य वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यांचे यमक जुळवलेलं आहे. तर मला या अभंग गाथांमध्ये अभंग जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप ठिकाणी यमक जुळवलेलं दिसेल आहे. थोडस जसं आता हे 6वा अभंग आहे, येथे का उभा श्रीरामा, मनमोहन मेघ श्यामा. म्हणजे दोन्हीकडे मा हा शेवटी घेतलेला आहे. पुढे पण चाप बाण काय केले, कर कटावरी ठेविले. तर अशा तुम्ही 2-2 ओव्या लिहिल्या तर 5 प्रकारचे तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर दुसरा जो आहे तो आहे अनुप्रास अलंकार. एखाद्या वाक्यात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होतं, तेव्हा तो अनुप्रास अलंकार होतो. तर त्याच्यासाठी 4था अभंग खूप सुंदर आहे, पहा. ऐसा नव्हे माझा राम, सकळ जीवांचा विश्राम, नव्हे गणेश गणपाळू, लाडू मोदकांचा काळू, नव्हे चंडी मंडी शक्ती, मैंद मासा ते मागती. या पूर्ण अभंगामध्ये नव्हे नव्हे हा शब्द अनेक प्रकारांनी आलेला आहे. प्रत्येक ठिकाणी त्याचा अर्थ वेगळा आहे, पण तो शब्द पुन्हा पुन्हा त्याची पुनरावृत्ती झालेली आहे. तसंच आणखीन 8वा अभंग पण असाच आहे. राम सर्वांगे सावळा, हेम अलंकारे पिवळा. तर याच्यामध्ये पिवळा शब्द खूपदा आलेला आहे या अभंगामध्ये. नाना रत्नाची या किळा, अलंकार फाकती, पिवळा मुगुट किरीटी, पिवळे केशर ललाटी.
पिवळ्या कुंडलांच्या दाटी, पिवळ्या कंठी मालिका. याच्यात पिवळा पिवळा शब्द खूप ठिकाणी आलेला आहे. तसंच 27वा अभंग पण आहे आणि तुम्हाला दुसरीकडे कुठे पण समर्थांच्या काव्यामध्ये सापडू शकतात याचे उत्तर. तुम्ही ते लिहू शकता वेगळे, पण असे नाही की इथलेच लिहिले पाहिजे असं काही जरुरी नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की समर्थांची प्रभू रामचंद्रांच्या प्राप्तीसाठी तळमळ व्यक्त करणाऱ्या 5 रचना लिहा असं म्हटलेलं आहे. तर सगळ्यांना माहिती आहे की समर्थांनी करुणाष्टकांमध्ये रामाला आळवलेला आहे. रामाच्या प्राप्तीसाठी समर्थ जेव्हा नारायण जेव्हा तपश्चर्या करत होते टाकळीला, तेव्हा करुणाष्टकांची रचना झालेली आहे. तर का म्हणून तेव्हा, कारण ते घरातून बाहेर पडले होते. ते रामरायांनी दर्शन द्यावं म्हणून. त्याला भेटण्यासाठी ते तपश्चर्या करत होते. सगळं जीवन त्यांनी त्याच्यासाठी वाहिलं होतं. आपलं घरदार सोडून आले होते आणि तरी रामराया भेटत नाही म्हणून ते कासावीस झाले होते आणि त्या याच्यात त्यांनी करुणाष्टकांची रचना केलेली आहे. तर त्याच्यातूनही तुम्ही पूर्ण करुणाष्टक लिहायचे नाही. त्यातले ज्या ओव्या तुम्हाला खूप अगदी मनापासून वाटतं की याच्यात त्यांची तळमळ दिसते आहे, त्याची रचना तुम्ही लिहू शकता. जसं पहिला आहे जो अनुदिनी अनुतापे, त्याच्यामध्ये मला ज्या आवडल्या आहेत त्या मी थोड्याशा तुम्हाला वाचून दाखवते. जळत हृदय माझे जन्म कोट्यान कोटी, मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी. तळमळ निववीरे राम कारुण्य सिंधू, षडरिपु कुळ माझे तोडियाचा संबंधू. दुसरं घेतलंय, ब्रिदा कारणे दीन हाती धरावे, म्हणे दास भक्ता सिरे उद्धरावे. सुटो ब्रिदा आम्हासी सांडूनी जाता, रघुनायका मागणे हेची आता. तिसऱ्या ह्याच्यातही मला तळमळ जाणवली की कृपाळूपणे भेट रे रामराया, वियोगे तुझ्या सर्व व्याकुळ काया. जना माझी लौकिक हाही न सुटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. अखंडित हे सांग सेवा घडावी, न होता तुझी भेटी काया पडावी. दिसे दिस आयुष्य हे व्यर्थ आटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. मग पाचवं घेतलंय की जय जय दयाळा त्रैलोक्य पाळा, भवसिंधुहारी मजतारी हेळा. स्वामी वियोगे पळही गमेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. तर अशी जी त्याच्यात तुम्हाला तळमळ जाणवेल, आणखीन अशा तुम्ही शोधू शकता की कुठे तुम्हाला आणखीन त्या सापडतात, त्याचं तुम्ही लिहू शकता. पण 5 रचना लिहायच्या आहेत तर तुम्ही असं 2-2 ओव्यांच्या लिहू शकता. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे की स्फुट अभंगातील अभंग क्रमांक 25 च्या आधारे संत संगतीचे महत्व श्री समर्थांनी कसे व्यक्त केले आहे त्याचे विवेचन करा. अभंग 25 मध्ये संत संगतीचे महत्व समर्थांनी सांगितलेलं आहे. संत संगतीचं महत्व आपण समर्थांच्या अनेक काव्यांमध्ये वाचतो. मनाच्या श्लोकांमध्ये आहे, दासबोधात आहे. समर्थच नाही तर आपल्याला अनेक संतांनी हे सांगितले आहे की सत्संग धरावा. माणसाच्या जीवनात संगतीला अनन्य साधारण महत्व आहे. कारण चांगली संगत असली तरच माणूस घडतो, नाही तर त्याला वाईट संगतीत तरुण वयामध्ये जास्ती धोका असतो की वाईट संगत लवकर जडते. तर केव्हाही चांगल्या संगतीचं महत्व आपल्या जीवनात खूप जास्ती आहे. जसं आपण पाण्याचं बघतो की आपण पाणी सगळ्याच झाडांना घालतो, हो, पण ते कडुलिंबात जातं तर त्याच्यात कडू रस निर्माण होतो. पण तेच पाणी जर उसामध्ये जातं तर त्याच्यात गोडी निर्माण होते. असं कसं बरं? तर ही भगवंताची रचना आहे असं म्हणूया. संगतीचं महत्व आहे की तिथे त्या
कडुलिंबाच्या झाडात पाण्याला त्याचा संग लागतो म्हणून ते कडू होतं. तसंच या अभंगांमध्ये म्हटलेलं आहे समर्थांनी, की चंदनांच्या लाकडांच्या मुळीत जर साधं लाकूड आपण बांधलं तर त्याला पण आपल्याला चंदनाचा सुगंध येतो. आणि मातीमध्ये जशी कस्तुरी टाकली तर मातीला पण कस्तुरीचा सुगंध लागतो. तसंच साधूच्या संगतीत आपणही साधूच होतो. असं त्यांनी अनेक उदाहरणं देऊन संगतीचं महत्व सांगितलेलं आहे. जर साधू संतांच्या संगतीत ध्यान लावून बसलो तर आपल्याला जळी स्थळी देवच दिसतो, असं समर्थ या अभंगामध्ये म्हणतात. समर्थ म्हणतात की वैकुंठीचा राणा देखील संत साधू सज्जनांचा सन्मान करतो. त्याला सुद्धा संत सज्जन आवडत असतात. मग आपण सामान्य जनांनीही सत्संगच धरावा, असं समर्थांनी या अभंगात शेवटी म्हटलेलं आहे. तर असं हे आजचं मी विवेचन मला अल्पमतीप्रमाणे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. खरं तर काल ठरलं आणि मला अभ्यास करायला फारसा वेळ मिळाला नाही. त्याच्यामुळे थोडक्यात मी हे सगळं घेतलंय. कुणाला त्याच्यावर आणखीन शंका काही असेल तर विचारू शकता तुम्ही. आहे कुणाला काही विचारायचं?